आर्थरायटिस जे आहे हे बरेच कॉमन प्रॉब्लेम असतात. हे मोस्टली जेनेटिक असतात, वारसागत असतात. म्हणजे आईवडिलांना जर का असेल तुम्हाला होऊ शकते. किंवा युरिक ॲसिड खूप वाढलेलं आहे किंवा मग खूप स्ट्रेसफुल तुमची लाईफ आहे, खूप टेन्शन घेतलेलं आहे किंवा मग जे पेशंट जे आहे ते कंटिन्युअसली उभे राहून कामं करतात किंवा मग काही ॲक्सिडेंटल केसेसमध्ये आता जे तुमची केस आहे त्यामध्ये हातपाय अगदी वाकडे झालेले आहेत. कॅल्शियम, विटॅमिन बी 12 आणि आयरन डेफिशियन्सी तर कम्प्लीटच आहे. तर अशा वेळेला काय करावं लागतं, याच्यामध्ये ऑपरेशनची मुळीच आवश्यकता नसते. भले तुमचे कार्टिलेज पूर्ण घासून गेलेले आहेत, बोन्स जॉईंट्स पूर्ण घासलेले आहेत, काही हरकत नाही आहे. बिलकुल एक 5-10 लाख 20 लाख बिलकुल टाकून ऑपरेट करायची, फिजिओथेरपी करायची काही आवश्यकता नसते. आता हे जॉईंट्स जे आहेत ते आतून करायला पाहिजे. त्यासाठी इम्पॉर्टंट राहते मेडिसिन. दिवसातून 2 वेळा 3 वेळा एक एक पुडी जी आहे ती दिली जाते. याच्यामध्ये पेनकिलर्स नसतं, स्टिरॉइड नसतं, काहीच नसतं. आणि त्याच्यानंतर काय असतं की याच्यामध्ये गाईचं दूध, तूप खावं लागते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे उभं राहून जेवायचं नसतं. याच्यामध्ये कधी पण आरामात खाली बसून किंवा मग जर का खुर्चीवर बसून आरामात पलथी मारून किंवा मग मांडी घालून आरामात जेवा तुम्ही. चावून चावून जेव्हा अर्धा तास जेवायला लागायला पाहिजे. कधी रुमाल लावून झोपायचा नाही. त्यामुळे आणि सॉक्स घालूनही झोपायचं नाही. फार थंडीचा सीझन असेल तुम्ही कॅप लावा, सॉक्स लावा, पण असं उन्हाळ्याच्या दिवसात किंवा 12 महिने हे यूज करायचं नाही, तर त्याने आर्थरायटिस खूप वाढते. त्यानंतर इम्पॉर्टंट राहते की मीठ. समुद्री नमक याच्यामध्ये चालत नाही. याच्यामध्ये जे संचर असतं किंवा मग पहाडी मीठ, काळं मीठ आहे तेच द्यावं लागतं. ऑइलचा वापर सगळ्यात पहिले एक तर तुम्ही सोडून द्या, नाही तर मिनिमम करा. नाही तर गाईच्या तुपातून भाजीची फोडणी किंवा मग तुम्ही पराठे किंवा काही डाळ भात घेऊ शकता. त्यानंतर अद्रक, लसूण आणि पांढरा कांदा खावा लागतो याच्यामध्ये. मैदा, ब्रेड, बिस्किट, आथावाली वस्तू, इडली, ढोकळा, खमण ताबडतोब बंद करा. आणि वारंवार वारंवार जेवणं बंद करा. 2-2 तासांनी थोडं थोडं खाणं हे बिलकुल योग्य नसतं. त्यामुळे लिव्हरवर प्रेशर येतं आणि लिव्हर खराब व्हायची भीती वाटते. फक्त दिवसातून 2 वेळा जेवायचं. सूर्योदयानंतर 2-2.5 तास आणि सूर्यास्तानंतर 1-2 तासात. म्हणजे 7 वाजताच्या आत रात्रीचं जेवण करायचं आणि सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत सकाळचं जेवण आटपून घ्या. आणि पंचकर्म असते 10-20-30 दिवसाचा. आर्थरायटिस निघून जातो.